हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज का खुश आहे एवढी। तर खरंच सांगते मला खरंच खूप जास्त आनंद झालेला आहे आणि ह्या दिवसाची सगळेजण खूप जास्त अशी वाट बघतात। तर तो दिवस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कोणता म्हणजे। आणि मला पिन माझी यूट्यूबची पिन आलेली आहे जी आपल्याला ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी येते ती पिन आलेली आहे। आणि ती कशी आली कशा पद्धतीने आली हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आणि शिवाय माझ्यासोबत एक फ्रॉड सुद्धा होणार होतं तर त्याच्यापासून सुद्धा मी कशी वाचलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्ही कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। चला मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरू करूया। तुम्हाला सगळ्यांना हे तर माहित आहे की आपला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला 4000 घंटे वॉच टाइम आणि 1000 सबस्क्राईब कंप्लीट करणे गरजेचं आहे। हो, सगळ्यांनाच माहिती आहे, कुणाला सांगायची गरज नाही। नवीन जे युट्यूबर असतील त्यांना सुद्धा हे माहितीच आहे। आणि माझं सुद्धा 4000 घंटे वॉच टाइम पूर्ण झाल्यानंतर आणि 1000 सबस्क्राईब पूर्ण झाल्यानंतर मी सुद्धा माझं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी अप्लाय केला। आणि अप्लाय केल्यानंतर माझा 2 ते 4 दिवसात मला चॅनल मॉनिटाईज झाला सुद्धा। आणि झाल्यानंतर मग आपण परत $10 झाल्यानंतर मग पिनसाठी अप्लाय करू शकतो। आणि मी सुद्धा तसंच केलं, $10 पूर्ण झाले पिनसाठी अप्लाय केलं। आणि एकदा अप्लाय केलं आणि म्हणलं 2 ते 3 आठवड्यामध्ये पिन यायला पाहिजे। जर शहराच्या ठिकाणी जर असलो आपण तर लवकर पिन येते आणि आम्ही सुद्धा शहराच्या ठिकाणी आहे तर पिन तरी सुद्धा आम्हाला लवकर आली नाहीये। आणि मग ठीक आहे म्हटलं जाऊ दे, एकदा गेलं तर दुसऱ्यांदा अप्लाय करू। मी दुसऱ्यांदा अप्लाय केला आणि दुसऱ्यांदा अप्लाय केल्यानंतर परत 2 ते 3 आठवडे मी वाट बघितली आणि तरी सुद्धा पिन आली नाही। पण काय चूक केली ती तुम्हाला पुढे समजणारच आहे। आणि ते झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्यानंतर मग परत 2 वेळात अप्लाय करून झालं होतं आणि फक्त आपण 3 वेळात अप्लाय करू शकतोय। आणि मग परत एकदा शेवटची संधी म्हणून तिसऱ्यांदा सुद्धा अप्लाय केलं। आणि असं वाटत होतं प्लीज आता तिसऱ्यांदा तरी का होईना पण माझी पिन यावी। पण मी सांगते तुम्हाला, अप्लाय केल्यानंतर 8 दिवसानंतर मी एक यूट्यूबवर असा व्हिडिओ बघितला की त्याच्यामध्ये असं होतं की जे आपण ॲड्रेस वगैरे टाकतो ना त्याच्यासोबतच आपल्याला पोस्ट ऑफिसची जी पिन कोड आहे ना तो सुद्धा टाकणं गरजेचं आहे। आणि इतक्या दिवस आम्ही ती पिन कोड बिलकुल टाकत नव्हतं। असं वाटत होतं की डायरेक्ट कोणतं पण पार्सल आपल्या घरी येतं, जसं की ॲमेझॉनवर मिशोवर जे पार्सल मागवतोय तर डायरेक्टली घरी येतंय। तर हे सुद्धा बरोबर घरी येईल असं वाटत होतं म्हणून सगळा ॲड्रेस व्यवस्थित भरत होतो। आणि आतापर्यंत कोणाकडून मी ऐकलंच नाही कोणत्याही व्हिडिओमध्ये पिन कोड पोस्ट ऑफिसचं जी पिन कोड आहे ना ते सुद्धा भरणं गरजेचं आहे, मी ऐकलंच नव्हतं। आणि नंतर मग शेवटच्या टायमाला अप्लाय केल्यानंतर 8 दिवसांनी ही व्हिडिओ बघितल्यानंतर मग समजलं की आपल्याला ती पिन कोड सुद्धा टाकणं गरजेचं आहे। आणि असं झालं। आणि परत ॲड्रेस आपण हे करू शकतो, तिथं परत जाऊन ॲड्रेस व्यवस्थित हे केला आणि नंतर मग पिन कोड वगैरे टाकली तरी सुद्धा 2 ते 3 आठवडे झाल्यानंतर सुद्धा माझी पिन आली नाही। आणि मग असं वाटायला लागलं की काय खरं नाही, वाटतं आपला गेला वाटतं चॅनल असं वाटलं। पण ठीक आहे म्हटलं चला मग पण परत एकदा चौथ्यांदा म्हणजे ऑनलाईन ऑप्शन आहे तर ही परत उमेद होती की ठीक आहे ऑनलाईन म्हणून का होईन पण आपलं होऊन जाईल। आणि नंतर मग त्याच्यासाठी चौथ्यांदा म्हणजे की ऑनलाईन म्हणून आपण करू शकतोय। आणि नंतर मग ऑनलाईन करण्यासाठी माझा ॲड्रेस अपडेट करणं गरजेचं होतं। आणि पहिलं काय होतं ना, आम्ही मुंबईला राहत होतो, ॲड्रेस सगळं आमचं तिकडलं काय होतं आणि नंतर इकडे आल्यानंतर इकडला ॲड्रेस वगैरे अपडेट केला नव्हता। तर म्हटलं चला ॲड्रेस अपडेट करून घेऊया। आणि शिवाय त्या ॲड्रेसमुळे सुद्धा होतं असेल, पण काय होतं ना आम्ही सगळा ॲड्रेस इथला टाकत होतो, तिकडला ॲड्रेस टाकत नव्हतो। आणि तसं झाल्यानंतर मग परत ॲड्रेस अपडेट केला, त्याचे 2 ते 3 दिवस गेले आमचे। आणि नंतर ॲड्रेस परत एकदा मग ऑनलाईन अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर 2 दिवसांनी रात्री 12-1 वाजता माझ्या फोनवर एक मेसेज आला की तुम्हाला गुगलनं एक कोड पाठवलेला आहे, 6 नंबरचा एक कोड होता आणि गुगलने पाठवलेला आहे आणि हा कोड तुम्ही तुमच्या फोनमध्ये अप्लाय करू शकताय। आणि हे अजिबच वाटलं की फोनमध्ये मेसेजमध्ये सुद्धा गुगल कोड पाठवू शकतो का म्हणून। एक तर असं वाटत होतं की बरेचसे मी व्हिडिओ बघितल्यानंतर मला समजलं होतं एक तर आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो आणि आता आपल्या घरी पिन येते तर ती पिन असेल आणि ही मेसेजमध्ये कोण कोड पाठवायला लागले असं वाटत होतं। पण शिवाय काय होतं त्याच्या पुढे एक सिम्बॉल सुद्धा होता गुगलचा आणि असं वाटत होतं की खरंच असू बी शकते का, आता आपण बऱ्याच वेळा अप्लाय केलेला आहे आणि आपलं असं होत नसेल म्हणून आपल्याला मेसेजमध्ये सुद्धा कोड पाठवला असेल। पण म्हटलं नको, सचिन म्हटलं की नको हे फ्रॉड असू शकतं आणि मला सुद्धा वाटलं की नकोच मग करायला। 2 ते 3 दिवस म्हटलं आम्ही वाट बघू आणि झाल्यानंतर बघू पुढं काय होतंय। ती 2 ते 3 दिवस वाट बघितल्यानंतर आणि 3 दिवस झाल्यानंतर बघितलं तर जिथं आम्ही ऑनलाईन अप्लाय केलं होतं ना तिथं सक्सेसफुल म्हणून आलं, जेणेकरून आमचं चॅनल तिथं व्यवस्थित पूर्ण जे काही प्रोसिजर होती ती सगळी पूर्ण झाली आणि माझं होऊन गेलं। पिनची काही गरज पडली नाही मला आणि ऑनलाईन होऊन गेलं। आणि पण जर तुम्ही विचार करा जर ही कोड मी जर टाकला असता माझ्या फोनमध्ये तर माझ्या चॅनलचं काय झालं असतं, चॅनलची पूर्ण वाट लागली असती आणि चॅनल माझा कोणीतरी हॅक केला असता। शिवाय जी काही माझ्या यूट्यूबकडून जी काही इन्कम होणार होती ती सुद्धा मला न भेटता दुसऱ्याला भेटली असती। तर असं फ्रॉड तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते।
आणि असं धोकेबाजी तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते, त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा सावध राहायचं आहे. आपण नवीन यूट्यूबर असल्यामुळे आपल्याला पटकन असं वाटतं की चॅनल पटकन मॉनिटाईज व्हावा, पटकन पिन आपल्या घरी यावी आणि आपली इन्कम चालू व्हावी. पण इन्कम चालू तर होणारच आहे आज न उद्या म्हणा, पण जर आपण काही गडबड जर करताल, काही चुकी करताल तर आपल्या चॅनलची वाट सुद्धा लागणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. का तर आपण एवढी सगळी मेहनत करतोय आणि एवढी मेहनत करून जर पाण्यात गेली तर त्याचा काही फायदा नाही. आपण मेहनत करायचं आणि त्याचं फळ दुसऱ्यालाच भेटायचं असं कधीही होऊ नये. पण हळूहळू जर लक्षात ठेवून सगळे काही कामं करायचे आहेत, खास करून चॅनल आपलं मॉनिटाईज करताना जर ही तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला कळेल की ही जर पिन कोड मी टाकला असता तर माझ्या चॅनलची पूर्णपणे वाट लागली असती. आणि मला सुद्धा विचार येत होता की असू शकते माझी पिन, असं पण वाटत होतं. पण एक मन मानायचं की नको, ही असून नसन सुद्धा असं सुद्धा वाटत होतं. नाकर शेवटी ती नव्हतीच. आणि 2 दिवस थांबल्यानंतर मग समजलं की आपलं सक्सेसफुल झालेलं आहे, जेणेकरून आता मला पिनची गरज नाही. माझं चॅनल व्यवस्थित सक्सेसफुल झालेलं आहे, मॉनिटाईज झालेलं आहे. आणि लवकरच माझी पहिली पेमेंटसुद्धा येईल मला समजा. आणि $100 झालेलं नाहीत, व्हायल्यानंतर पेमेंट आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणच. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा थोडासा सपोर्ट करा आणि तुमचा चॅनल व्यवस्थित मॉनिटाईज करा, लक्ष देऊन करा. का तर आपली मेहनत बिलकुल वेस्ट घालवायची नाही आपल्याला. आणि तर हा छोटासा व्हिडिओ ह्याच्यासाठीच बनवला होता की म्हटलं चला माझा व्हिडिओ म्हणजे माझं चॅनल सक्सेसफुल झालेला आहे, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. का तर 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही, माझी पिन आलेली नाही. पण आल्यानंतर किंवा चॅनल सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. का तर तुम्ही माझी एक फॅमिली आहोत, त्याच्यासाठी म्हटलं चला हा छोटासा व्हिडिओ बनवू. आणि तुमच्यासोबत सुद्धा असा फ्रॉड होऊ शकतं जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर लक्ष द्यायचं आहे. बिलकुल कशावरही विश्वास ठेवायचा नाही. जे तुम्ही इतर ऑनलाईन करू शकता अप्लाय, पण मी सांगेल की तुम्ही सगळा व्यवस्थित ॲड्रेस भरा, पिनकोड सुद्धा व्यवस्थित भरा, विसरू बिलकुल नका. आणि जेणेकरून तुमचं 3 चान्समध्ये तुमची पिन घरी येईल, तुम्हाला ऑनलाईनची सुद्धा गरज पडणार नाही. पण माझ्याकडून काही चुका झाल्या त्याच्यासाठी मला ऑनलाईन करणं गरजेचं पडलं आणि माझ्याशिवाय झालं सुद्धा. तर ही सगळं तुमच्या आशीर्वादामुळे म्हणा किंवा तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या, तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या. आणि माझं चॅनल थोडा पुढं सरकवत चला. आणि चला हा व्हिडिओ मी इथं संपवते. अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय.